स्वतंत्रते भगवती। 1857चा राष्ट्रीय उठाव हे युद्ध सुरू असताना अचानकपणे इंग्रजांना रणांगणावर 2 झाशीच्या राण्या दिसायला लागल्या। आता यातली खरी राणी ओळखायची कशी? काय होता हा सगळा गोंधळ? कोणी केला होता हा गनिमी कावा? चला पाहूया आजच्या कथेतून। नमस्कार, मी हेमांगी। नवरात्री विशेष स्वतंत्रते भगवती ह्या सिरीज मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आसपासच्याच गावात जन्माला आलेली ही वीरांगणा, तिचं नाव झलकारीबाई। झलकारीबाई ही अतिशय धैर्यवान, शूरवीर आणि हे सगळेच गुण बघून झाशीच्या राणीने तिला आपल्या जवळ ठेवून घेतलं होतं। आणि त्यात भर म्हणजे ती दिसायला अगदी झाशीच्या राणीसारखीच होती। म्हणजे डोळ्यात तीच धार, चालण्यात बोलण्यात तीच लकब। पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा आदर्श घेत या झलकारीबाईने जो इतिहास घडवला, त्या तिच्या कृत्याने इंग्रज सैन्य तर हादरलंच, शिवाय भारतीयांच्या भुवयाही अभिमानाने उंचावला गेल्या। आता प्रसंग असा होता की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निसटून पुढे विशाळगडाकडे जाण्यासाठी निघाले, तेव्हा आपल्या सगळ्यांना माहितीये की आपला मावळा शिवा काशीद यांनी काय केलं तर ते प्रति शिवाजी बनून मुद्दाम सिद्धी जोहरच्या हाती लागले। त्याचं कारण काय होतं की पुढे छत्रपती शिवरायांना विशाळगडाकडे जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा। पुढे शिवा काशीद पकडले गेले आणि त्यानंतर ओळख पटल्यानंतर त्यांना दुर्दैवी असा मृत्यू आला। ते स्वराज्याच्या कामी आले। हाच इतिहास लक्षात घेत पुढे प्रसंग असा झाला की जेव्हा 1857चा राष्ट्रीय उठाव सुरू होता, त्यावेळेला झाशीला वेढा घातला गेला आणि मग तिथून झाशीच्या राणीला बाहेर काढणं फार महत्वाचं होतं। त्यावेळी ही झलकारीबाई पुढे आली। तिने हुबेहूब झाशीच्या राणीचा वेश परिधान केला आणि ती रणांगणावर उतरली। आता इंग्रज सैन्याला तिथे 2 झाशीच्या राण्या दिसायला लागल्या। खरी राणी कोण याची ओळख पटेपर्यंत खऱ्या झाशीच्या राणीला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। त्यानंतर पुढे गुपित उघडलं गेलं, झलकारीबाईंची ओळख पटली आणि त्यानंतर त्या स्वातंत्र्य युद्धात कामी आल्या। पण असं जरी झालं तरी पुढे झाशीच्या राणीला या स्वतंत्र लढ्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आणि त्यामुळेच या झलकारीबाईंचं बलिदान हे अक्षरशः अतिशय महत्वाचं ठरलं। अशा प्रकारे त्यागाची प्रेरणा देणाऱ्या या झलकारी देवींना नवरात्रीच्या या दिवशी आपण मानवंदना देऊया आणि त्यांचं स्मरण करूया।